लक्ष्मण हाकेंना दंगली घडून पैसा कमवायचा आहे असं विष्णू कुराडे यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात हाके जातीयवाद पसरवत आहेत असं देखील विष्णू कुराडे यांनी म्हटलं। महाराष्ट्रात दंगली घडल्या तर कारणीभूत हाके असणार असं देखील कुराडे यांनी म्हटलं। जगाची नाही तर मनाची जरा लाज बाळगा। या महाराष्ट्रातला भोळा बाबडा धनगर समाज, मेंढपाळ बांधव धनगर समाज आज तुमच्यामुळे कुठं राहिलाय? आणि खरा या महाराष्ट्रातला जातीवाद जर कोणी पसरवत असेल तर ते लक्ष्मण हाके। आणि येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात जर दंगली घडल्या तर याला कारणीभूत सुद्धा लक्ष्मण हाके राहील। मी त्या समाजातला आहे, धनगर समाजाचा आहे, तरी सुद्धा हे बोलतोय आणि जबाबदारीपूर्वक बोलतोय, कारण लक्ष्मण हाकेला या महाराष्ट्रात दंगली घडवायचे आहेत आणि याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा आहे, अर्थकारण करायचं आहे, बाकी काहीच नाही। तर मुंबऱ्यामध्ये भगवा ही सुरुवात आहे असं नितेश राणेंनी म्हटलं। इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं तसं मुंबऱ्याचं मुंबरा देवी करू असं नितेश राणेंनी म्हटलंय। जितुद्दीन सारखे आम्ही रोज नाश्त्यामध्ये खातो, नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली। हिंदू जागरणच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने ते वातावरण भगवामय तयार केलंय, हे आता सुरुवात आहे। ही सुरुवात जोपर्यंत मुंबरा देवीच्या प्रत्येक घरावर आपण भगवा झेंडा लढवत नाही तोपर्यंत आपण आता स्वस्थ बसायचं नाही, हाही शब्द तुम्हाला या निमित्ताने इथे देतो। आणि मुनींना आणि महाराजांना सांगीन, चिंता करू नका, आम्ही इस्लामपूरचं पण ईश्वरपूर करून दाखवलं, म्हणून मुंबराचं पण मुंबरा देवी करून दाखवणार, हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जाणार आहे। तो जितुद्दीन तर आम्ही नाश्त्यासाठी खातो, काय चिंता करू नका, काय चिंता करू। त्याला बघितलं ना सभागृहामध्ये, माफी मागायला लागेल, आणि बरं झालं फक्त सभागृहामध्येच भेटला, आणि अजून बरं झालं की मी मंत्री आहे, नाही तर परत घरी गेला नसता। तर मुंबऱ्यामध्ये नितेश राणे आणि जैन मुनी निलेश चंद्र यांची सभा झाली। यावेळेला निलेश चंद्र यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे। इम्तियाज जलील यांना सांगतो, तुझा बाप नितेश राणे मुंबऱ्यात आलाय असं जैन मुनी निलेश चंद्र यांनी म्हटलेलं आहे। नितेश राणे मुख्यमंत्री बनायला पाहिजे, जैन मुनी निलेश चंद्र यांनी हे वक्तव्य केलं। छत्रपती महाराजांची या भूमीवर आवश्यकता आहे। गीतामध्ये मला यदा यदा ही धर्मस्य, जब जब भी या पृथ्वीवर राक्षस होणार त्या त्या वेळेने रितेश राणे जैसे नेता पण जन्म घेणार। आणि तो इम्तियाज जलील पर इथं आला, अभी तो हम मुंबरा को हरा कर देंगे, माशाअल्लाह ऊपर वाले ने चाहा तो महाराष्ट्र को हरा करेंगे। मैं इम्तियाज जलील को कर ले, रितेश राणे जैसे तेरे अब्बा ने तेरा बाप आया है मुंबरा में। मालवणी मध्ये गेले, जागतिक मालर रामनवमी झाले, कोणत्या नेत्याने आला? हा रितेश राणे साहेब आले, म्हणून हृदयाने याचा तुम्ही अभिनंदन करावं। साहेब तुम्ही मंत्री नाही, आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, जशी भूमिका बाळासाहेबांनी वाले तशी भूमी निघाणारा साहेबाच हेच प्रार्थना करतो। तर बातमी आहे मुंबईतून। कांदिवली पूर्व सिंग इस्टेटमधील 8 बाधित कुटुंबांना चाव्यांचं वाटप करण्यात आलं। या कुटुंबांना प्रवीण दरेकरांच्या हस्ते चाव्या देण्यात आल्या। त्याचबरोबर त्यांनी मिळालेल्या कल्पतरू इमारतीतील घरांची दरेकरांनी पाहणी देखील केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विशेष अशा प्रकारचे आदेश दिले आणि त्या ठिकाणी त्यांना ही चांगली घरं, काही ठाकूर विलेजला, काही त्या ठिकाणच्या कल्पतरू कांदिवली वेस्टला त्या ठिकाणी देण्यात आलेत। काल मी स्वतः चावी वाटपला त्या ठिकाणी कांदिवलीच्या कार्यालयात गेलो होतो आणि तिथून त्यांना जी घरं मिळालीत तीही इमारत आणि घरांची पाहणी केली। यांच्यानंतर बाकीचे जे लोक आहेत त्यांना पण राहिलेल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घरं मिळतील, एकही व्यक्ती घरापासून वंचित राहणार